वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला गाजराचा हलवा कसा बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी 1 किलो गाजर व्यवस्थित धुवून बारीक किसून घेतला. इथे मी 1 लिटर दूध घेतलं कोमट करून. बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घेतले. साखर घेतली. ही साखर प्रत्येकाला गोड कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि वेलची पावडर घेतली. कढईमध्ये तूप गरम करून घेतलं. त्यात थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून गरम केले. आता त्यात बारीक किसून घेतलेला गाजर ऍड करते. गॅस मंद आचेवर ठेवून गाजराचा कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत गाजर परतत राहायचं. गॅस स्लो ठेवायचा व हा गाजर परतून घेत राहायचा जेणेकरून खाली चिकटता कामा नये. 3 ते 4 मिनिटं हा गाजर व्यवस्थित मी परतून घेतला. बघू शकता याचा आता कलर. आता यात मी हे 1 लिटर दूध ऍड करते. यात अजून थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेते. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करत राहायचं व याला उकळी येऊ द्यायची. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करत राहायचं कारण हे मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते. त्यानंतर याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची जेणेकरून व्यवस्थित गाजर शिजून येईल. आता बघू शकता मस्त अशी उकळी याला येते. मिश्रण तुम्ही बघू शकता आता थोडंसं जाडसर होत आलंय. आता यात आपण साखर ऍड करूया. ही प्रत्येकाला जसं गोड कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मी यात वेलची पूड ऍड करते व हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. वेलची पूड टाकल्याने कसा स्मेल देखील छान येतो. थोडा सुकामेवा टाकूया. स्मेल चांगला येण्यासाठी मी थोडंसं जायफळ वर किसून टाकलं आणि हे मिश्रण मिक्स केलं. गाजराचा हलवा एकदम खाण्यासाठी रेडी आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.